शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आपण दिनांक 9 जूनपासून पुढील 8 ते 10 दिवस राज्यामध्ये एकूण पावसाची स्थिती काय राहील व मान्सूनची रोजची प्रगती किती झाली व किंवा झाली नाही व किंवा पुढील वाटचाल या संदर्भात रोज माहिती देणार आहे. त्याच तुलनेत आज आपण बघणार आहे आज मान्सूनची प्रगती झाली किंवा नाही झाली राज्यासाठी, आणि त्यानंतर दिनांक 17 जूनपासून राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तो पाऊस दिनांक 22 जूनपर्यंत राज्यात जो पाऊस होईल तो मान्सूनचाच असेल असा एक अंदाज आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचा अंदाज बघितल्याच्यानंतर उद्याचाही अंदाज बघा. मात्र सध्या कोणीही धूळ पेरणीची घाई करू नका. तर शेतकरी बंधूंनो, करूया सुरुवात. तर अगोदर बघू आज काही मान्सूननं प्रगती केली का ते. तर शेतकरी बंधूंनो, आज जर बघितलं आपण तर आजची तारीख आहे 12 जून. तर इथं तुम्ही जर बघितलं तर 12 जूनपासून जी काही रेषा दिसत आहे तुम्हाला, तर ही रेषा जशाला तशीच आहे. म्हणजे आज राज्यात मान्सूननं प्रगती केलेली नाही, मात्र पूर्व भारतामध्ये मान्सूनने प्रगती केलेली आहे. आणि असं दिसतंय की 17 जूनपर्यंत मान्सून राज्यामध्ये प्रगती करणार नाही. तर बघूया 17 जूनपासून जी काही मान्सूनची प्रगती होईल तर ती नेमकी कशी होईल ते. तर बघूया 17 ते 22 जून या कालावधीमध्ये जो काही मान्सूनचा पाऊस होईल त्या पावसासंदर्भातली माहिती तर करूया. तर शेतकरी बंधूंनो, हा आहे आपल्या भारताचा नकाशा आणि इथे आहे बंगालचा उपसागर. जर तुम्ही इथं बघितलं तर बंगालच्या उपसागरावरती दिनांक 17 जूनपासून ते दिनांक 22 जून या कालावधीमध्ये एक कमीदाब क्षेत्र निर्माण होत आहे. आणि ह्या कमीदाब क्षेत्राची वाटचाल जी आहे मुख्य ही आपल्या पूर्व भारताकडे आहे. म्हणजे पूर्व भारतामध्ये या कमीदाब क्षेत्रामुळे जोरदार पाऊस होणार आहे. याच तुलनेत काहीसं कमीदाब क्षेत्र आपल्या ओडिसा या मार्गे पूर्व विदर्भाकडे येत आहे. त्यामुळे या कमीदाब क्षेत्रामुळे पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर ते आपण पुढच्या इमेजमध्ये बघणारच आहे. त्या तुलनेत तिकडे अरबी समुद्रावरती सुद्धा एक बाष्पयुक्त ढगाची निर्मिती या कालावधीमध्ये होणार आहे. आणि त्यामुळे इकडे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा बहुतेक ठिकाणी वादळी पावसाची म्हणजे मान्सूनच्या पावसाची शक्यता आहे. तर आपण बघणार आहे पुढच्या इमेजमध्ये ते सविस्तर. तर शेतकरी बंधूंनो, राज्यात दिनांक 17 जूनपासून एक मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तर ती सुरुवात सर्वप्रथम पूर्व विदर्भाकडून होईल. तर 17 जून 18 जून हे 2 दिवस आपल्याला पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 18, 19, 20 या कालावधीमध्ये हा पाऊस असा पुढे सरकेल इकडं पश्चिमी विदर्भाकडे. तर पश्चिमी विदर्भामध्ये आपल्याला 19, 20 जून रोजी एक बहुतेक ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे 19 आणि 20 जून रोजी. त्यानंतर 21-22 जून रोजीसुद्धा पाऊस आहे. त्यानंतर 21-22 जून रोजी जर बघितलं आपण तर इकडे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पण जी काही पूर्व विदर्भामध्ये जो पाऊस आहे त्या तुलनेत मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे. म्हणजे मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, तसेच हिंगोली, बीड, धाराशिव, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये एक तुरळक ठिकाणी हलका ते मध्यमच पाऊस दिनांक 19, 20, 21, 22 या कालावधीमध्ये दर्शवत आहे. अजून या मराठवाड्यामध्ये पावसामध्ये जी काही वाढ व्हायची तशी वाढ झालेली नाही, पण वाढ होण्याची शक्यता आहे. जो काही आज बदल झाला त्या संदर्भात आपण ही माहिती देत आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग, इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इकडे या कालावधीमध्ये 17 ते 22 या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र जे काही सांगली,
सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर इकडे एक रिमझिम पावसाची शक्यता दर्शवत आहे. नाशिकमध्ये एक बहुतेक ठिकाणी रिमझिमच पाऊस दर्शवत आहे. दिनांक 17 ते 22 जून या कालावधीमध्ये आजच्या अंदाजानुसार जो आज काय बदल झाला आहे त्यानुसार. त्यानंतर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव इकडे सुद्धा बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यमच पाऊस दर्शवत आहे. मोठा वादळी पाऊस इकडे दर्शवत नाही. जो काही मान्सूनचाच पाऊस असेल पण तो पाऊस कमी आहे. जो काही आज बदल झाले, आजची तारीख आहे 12 जून. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आजच्या अंदाजामध्ये सध्या आज काय जी प्रगती झाली मान्सूनची, आजही प्रगती राज्यामध्ये झालेली नाही आणि पुढे 17 जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सूनची प्रगती होणार नाही. मात्र तोपर्यंत मान्सूनपूर्व वादळी पाऊस दुपारनंतर जिथे स्थानिक ढग जमा होईल तो पाऊस चालू राहणार आहे. त्यातून तो पाऊस आजसुद्धा पूर्व विदर्भ, काहीसा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर साईडला, पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, काहीसा यवतमाळचा भाग, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेला आहे. तर आज आपण बघितलं आहे सध्या मान्सूनची स्थिती व पुढील वाटचाल तर ती थांबलेलीच आहे. 17 जूनपासून पुढे मान्सूनची प्रगती वाढ होणार आहे आणि जी काही बंगालच्या समुद्रावरती एक कमी दाब क्षेत्र निर्माण झाले व त्या कमी दाब क्षेत्राची मुख्य वाटचाल कुंकड आहे ते सुद्धा बघितलं आणि त्या कमी दाब क्षेत्रानुसार जो काही राज्यात पाऊस होणार आहे 17 ते 22 त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती थोडक्यात दिलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, पुन्हा उद्या याच्यामध्ये काय बदल होतो आपण ते बघणार आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला, कालचा व्हिडिओ बघितला, तसा उद्याचाही व्हिडिओ बघा, जेणेकरून आपल्याला पेरणीचा निर्णय घ्यायला योग्य राहील आणि आपली पेरणीची घाई किंवा धूळ पेरणी करावं किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपला अंदाज येईल. शेतकरी बंधूंनो, यावर्षी प्रशांत महासागरामध्ये एल निनो तटस्थ आहे. मात्र राज्यामध्ये पाऊस एक सरासरी इतका होणार आहे. कारण की आतापर्यंत बंगालचा समुद्र असो किंवा अरबी समुद्र असो, ह्या दोन्ही समुद्रामध्ये एकही चक्रीवादळ निर्माण झालेलं नाही. आणि दरवर्षी मी 2017पासून अंदाज देतोय, 2017पासून बघतोय, तर पावसाला सुरुवात होण्याअगोदर मान्सूनपूर्व वादळी पाऊस होत असतो. त्यामध्ये बंगालच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असते, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असते. तसे ह्या वर्षी निर्माण झालेले नाहीत, पण ते पुढच्या काही दिवसामध्ये निर्माण होणार आहे आणि ते चक्रीवादळ आपल्या राज्यामध्ये एक सरासरी इतका पाऊस देणार आहे. त्यामुळे एवढं काही घाबरून जाण्याचं काही काम नाही. तर पुन्हा उद्याच्या अंदाजामध्ये आपल्याला 17 ते 22 जून या कालावधीमध्ये जो काही पावसामध्ये काय बदल होतो तर ते बघू आणि मान्सूनची प्रगती कशी होईल ते बघू. तर आज या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.